SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हेल्दी नाश्ता बनवतोय। आता अख्खे मूग घेतले, मी रात्री भिजत घातले होते आणि आपण रवा घेतलाय 1 वाटी, छोटी वाटी आहे माझ्याकडे। 1 वाटी रवा छोटी आणि अर्धा वाटी बेसन पीठ। तिखट तुमच्या हिशोबाने बनवा। जिरं, मिरची, थोडीशी हळद घातली आहे। हे डाएटसाठी छान आहे, जे डाएट करतात त्यांच्यासाठी। मीठ घातले आणि पाणी घालून याला असं बारीक वाटून घेऊया छान। हे बघा असं चांगलं बारीक झालंय। आता याला असं पसरलं पाहिजे तेवढं पाणी घालायचं अंदाजे। डोसाच्या बेटरपेक्षा पातळ असतं हे। आता ही मी ती लावायला चटणी बनवते। लसूण, जिरं आणि ही आपली काश्मीरी मिरची। उकळीने पण कुटून घेऊ शकता, मी आता वाटून घेते। थोडंसं आपल्याला म्हणजे तोंडाला असं थोडंसं चव लागतं। हे डाएटची वस्तू काही जास्त चव लागत नाही आहे, पण आपण बनवायचं तसं। आता ही चटणी बनवून घेतली मी। आता डोश्याचा तवा ठेवला, थोडंसं तेल घालून त्याला पुसून घेते। आता तुम्हाला जेवढं पातळ बनवायचं आहे तेवढं पाणी घालून पातळ करू शकता। माझा डोसा तवा आहे ना थोडा मोठा आहे, तर मग साईडला आहे ना गरम लागत नाही। हे बघा किती जालीदार डोसा आला मस्त। आता आपण ती चटणी बनवली, ती चटणी लावते मी। थोडासा कांदा घालते, साईडला तेल नाही तर घी टाकायचं। थोडासा कांदा घालते आणि गाजर आणि शिमला मिरची घेतली मी थोडेसे कापून बारीक बारीक, ते पण टाकूया। माझ्याकडे हे आपले मक्काचे दाणे होते कोण। आपला डोसा तयार झाला आहे। आता सगळे आपण असेच बनवून घेऊया। हा ब्रेकफास्ट आहे आमच्या सकाळचा। मोठा पण बनवू शकता, छोटा पण बनवू शकता, कारण की माझे साईडला आहे ना आस लागत नाही आहे, म्हणून मी असे छोटे छोटे बनवते। छान जालीदार येतात बघा मस्त। परत तसंच बनवून घेऊया आपण हे डोसा। सगळे असेच बनवून घेते मी। आता आपला ब्रेकफास्ट नाश्ता तयार झाला आहे हेल्दी डाएटसाठी। तुम्हाला आवडला असेल नक्कीच कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।